नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅपचा शेवटचा राऊंड लागलेलाच आहे। प्रत्येक कॉलेजेसनुसार मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना एकच प्रॉब्लेम येत आहे की बीएड कॅपच्या मेरिट लिस्टमध्ये माझं नाव प्रत्येक कॉलेजच्या लिस्टमध्ये आहे, पण प्रत्येक कॉलेजमध्ये मी व्हिजिट केली असता त्या ठिकाणी ॲडमिशन फुल झालेले आहेत। अशा प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहे आणि सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे। तर सगळ्यात लक्षात घ्या की बीएड कॅप राऊंड 4 ची जी मेरिट लिस्ट लागलेली आहे, तर याच्यासाठी 19 तारखेपर्यंत ॲडमिशन घेण्यासाठी मुदत आहे आणि याच्यानंतर बीएड प्रोसेस आहे, कॅप प्रोसेस आहे 19 तारखेनंतर बंद होणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं गरजेचं आहे, पण याचा सर्वस्वी जो निर्णय असतो तो कॉलेजच्या हातात असतो। कॉलेज काय करतात की संस्था पातळीवरती ॲडमिशन अगोदरच घेऊन ठेवतात आणि अगोदर घेऊन ठेवलेल्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 4 मध्ये कॉलेज प्रेफरन्स देण्यास सांगतात। त्यामुळे लक्षात घ्या, जरी तुमचं मेरिट लिस्टमध्ये चौथ्या कॅप राऊंडमध्ये जरी नाव आलं असेल तरी देखील कॉलेजने इतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही आहे। हाच प्रॉब्लेम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फेस करावा लागतोय। तर या संदर्भात कोणतीच तक्रार करण्याची तरतूद नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या की कारण का नियमच असा आहे की बीएड कॅप राऊंड 4 मध्ये प्रत्येक कॉलेजेसनुसार ज्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध होतात, विद्यार्थ्यांना त्यातीलच काही विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मान्यतेप्रमाणे म्हणजेच कॉलेजच्या डिसिजननुसार ॲडमिशन दिले जातात। तर अशा प्रकारे म्हणजे सर्वप्रथम मेरिटचा देखील विचार केला जातो, परंतु लक्षात घ्या की रिक्त असलेल्या जागांवरती एक्स्ट्रा विद्यार्थी घेतले जात नाही। त्यामुळे अशा प्रकारे ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी सगळ्या कॉलेजमध्ये चौकशी करायची आहे। इंटरनेटवरती कॉलेजचं नाव सर्च करून त्या ठिकाणी कॉल करून जागा रिक्त आहेत का असं विचारा आणि मगच त्या ठिकाणी व्हिजिट करा। अशा प्रकारे बीएड कॅप राऊंड 4 आहे तो संपत आलेलाच आहे आणि याच्यानंतर साधारणतः 17 तारखेनंतर ही जी बीएड कॅप प्रोसेस आहे ती बंद होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। अनेक विद्यार्थ्यांना हाच प्रॉब्लेम येत आहे आणि याच्यावरती तुम्ही हेल्पलाईनला देखील फोन केला असता कोणतंच उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। पुढच्या वर्षीची साधारणतः बीएड कॅप प्रोसेस आहे ती डिसेंबर महिन्यापासून सीईटी सुरू होणार आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होते की ज्याचं लक्ष होतं की बीएड जे 1 वर्षाचा होणार आहे साधारणतः पुढील वर्षामध्ये होणे अपेक्षित आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। एक खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।